पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. कैलास जाधव एक यशस्वी उद्योजक, समाजसेवक व राजकीय व्यक्ती म्हणून बदलापूर शहरातील महत्त्वाचं नाव. कैलास जाधव यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस हा त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच वालवली गावात मोठ्या जल्लोषात साजरा झाला. म्हणतात ना की ज्यांचा संघर्ष दमदार असतो त्यांना यश सुद्धा दमदारच मिळते. चला तर मग जाणूयात कैलास जाधव यांचा जीवन प्रवास. कैलास यांची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती, पण त्यांनी कधीही कुणाजवळ आपला कमीपणा सांगितला नाही किंवा कधी कुणाजवळ हातही पसरले नाही. स्वतः मेहनत करून आज त्यांनी आपले स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आहे. लहानपणापासूनच जिद्द आणि चिकाटीचे उदाहरण म्हणजेच कैलास जाधव. असे म्हणतात ना की कुठलेच काम छोटे नसते. तिसरीत असताना शाळा शिकून मिळेल तो जॉब करून कैलास जाधव यांनी 7वी नंतरचं पुढील शिक्षण मुरबाड येथे पूर्ण केलं आणि घर सांभाळून आपल्या परिवाराचा गाडा सांभाळण्यास त्यांनी लहानपणापासूनच सुरुवात केली. संकट कितीही येऊ न डगमगता आयुष्याशी संघर्ष ते करतच राहिले. हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या 2 बहिणींचे लग्न सुद्धा केले आणि स्वतःचा परिवार देखील सांभाळला. त्यातच दिवस आला 11 मे 1999चा, जेव्हा कैलास जाधव हे पिंकी यांच्याशी विवाहबद्ध झाले. कैलास जाधव यांच्या पत्नीचा व आईचा त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा राहिला. म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असंच काहीच घडलंय कैलास जाधव यांच्या देखील आयुष्यात. कैलास जाधव यांच्या पत्नीचा त्यांच्या यशामध्ये मोठा वाटा राहिला. त्यात कैलास जाधव यांच्या पत्नीने घरची कामं सांभाळून संसाराचा गाडा पुढे नेला. आज त्यांचा स्वतःचा कारखाना आहे. तो कारखाना सांभाळून कैलास जाधव यांना त्यांनी सदैव मदतच केली. तुम्ही बाहेरचं काम सांभाळा, मी घरातलं काम सांभाळील असे म्हणत कैलास जाधव यांना त्यांनी नेहमीच मदत केली. कैलास जाधव यांनी त्यांच्या पत्नीचे कधी आभार व्यक्त केले नाही, परंतु ते म्हणतात की जेव्हा केव्हा माझ्या पत्नीचा विषय निघतो तेव्हा आज पत्नी आहे म्हणूनच मी आहे असे म्हणत ते नेहमीच भावनिक होतात. आज कैलास जाधव यांच्या मेहनतीने, आई वडिलांच्या आशीर्वादाने व बुद्ध कृपेने कैलास जाधव यांचा एक स्वतःचा व्यवसाय आहे. ठळक वार्ता नावाची एक वृत्तवाहिनीमध्ये ते महत्त्वाची भूमिका निभावतात. इतकंच नाही तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ते ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यभार वाहतात. द व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे तालुकाध्यक्ष देखील ते आहेत. परिस्थिती कशीही असो, न डगमगता संघर्ष सुरू ठेवला तर एक दिवस नक्कीच यश संपादन होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कैलास जाधव. आज त्यांच्या 25व्या लग्न वाढदिवशी त्यांना व त्यांच्या संपूर्ण जाधव कुटुंबाला मंगलमय सदिच्छा.